नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, जीवन जगणं महाग होत चाललेलं आहे. रोज बघा, वस्तूचे रेट वाढतात का नाही, जगण्यासाठी जे पैसे लागतात त्याचे रेट वाढतात का नाही. त्यासाठी आपण प्लॅनिंग करा मित्रांनो. आणि पैसे वाढवले पाहिजेत. आपण काय करतो, आलेलं उत्पन्नात खर्च पहिलं करतो. इथंच आपली चूक होते. आणि जरी बचत केली तर अशा ठिकाणी करतो की SIP, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या, कोऑपरेटिव्ह बँका, जिथे की तुम्हाला व्याजाचं आमिष दाखवलं जातं. आणि ह्या लालचे पोटेच माणूस फसून जातो आयुष्यामध्ये. कधीकधी मुदलसुद्धा मिळत नाही मित्रांनो. काही लोक सुसाईड करतात. हे जे चक्र, आर्थिक दुष्टचक्र आपल्या कर्मानं होतं. आपल्याला जास्त प्रलोभन दाखवले की माणसं अट्रॅक्ट होतात. बघा, ऑफरमध्ये कुठल्याही मॉलमध्ये 2वर 1 फ्री म्हणतात. आता कसं असतं, 3 वस्तूची किंमत 2च वस्तूवर लावली जाते. मग हे आपल्याला कळत नाही. आपण गरज नसताना खरेदी करतो आणि आपला पैसा घामाचा नको त्या ठिकाणी गुंतवला जातो. किंवा जास्त व्याज मिळते म्हणून SIP. गुंतवणूक वाईट नसते, कुठली योजना वाईट नसते, परंतु त्याच्यातलं आपल्याला गरज काय हे लक्षात घेतलं पाहिजे. आपली गरज नसताना आपण ज्या वस्तू खरेदी करतो ना, आपला वेळ पण जातो, पैसा पण जातो आणि शेवटी वाईट दिवस येतात. मित्रांनो, आयुष्यभर काम करून आज आश्रमाची संख्या वाढते. कुणी कुणाला सांभाळत नाही. आणि मित्रांनो, माणसाला अपराधासारखं, गुन्हेगारासारखं जीवन जगावं लागतं चुकामुळं. बघा, चुका ज्यावेळेस होतात त्यावेळेस कोर्ट कचेरीमध्ये काही लोकांवर अन्याय होतं तर ते भांडायला जातात कोर्टामध्ये. तिथं हेराफेरी करून, पैसे देऊन, पुरावे, साक्षी, बरंच काही बदललं जातं. खरं आणि खोटं तिथं शेवटपर्यंत बऱ्याच जणांचं होत नाही मित्रांनो. म्हणून तर खालच्या कोर्टाकडनं वरच्या कोर्टात जातात लोक, सुप्रीम कोर्टात. म्हणजे वरती भांडायला का जातात त्याचं कारण आहे. अन्याय झालेला असतो आणि त्यांना मान्य नसतो. परंतु मित्रांनो, कधीकधी हे जे मानवी मॅनेजमेंट आहे, परंतु निसर्गाचं असं चक्र आहे की तिथं खोटं नाटं चालत नाही. माणसाचं कर्म हे श्रेष्ठ आहे मित्रांनो. म्हणून कर्माला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, चांगल्या कर्माला. कोण कायदे कानून, कोण काय म्हणतं ह्याच्यापेक्षा आपल्या कर्माला. जसं बघा, निसर्गाचा नियम आहे, तुम्ही ज्वारी पेरली तर ज्वारीच येईल, गहू येणार नाही. आंबा लावला तर सीताफळ येणार नाही. हे निसर्गाचं चक्र. निसर्गानं कधी बदललेलं नाही, माणसं बदलतात. म्हणून निसर्गाच्या आधारित जगायला शिका. आपल्याला लागणारे तरी आपण पैसे ठेवत नाही. आणि जी LIC ऑफ इंडिया सरकारची संस्था, इथं आयुष्यभर पैसे देणार आपल्याला, इथं सोडून दुसरीकडे बचत केली जाते. आणि कसं असतं बघा, तुम्हाला मी एक सांगतो, एखादं आंब्याचं झाड आहे, तिथं आंबे भरपूर लागले तर दगडं तिथं लोक मारतात. तसंच आहे, LICला लोक नाव ठेवतात म्हणजे काय, चांगल्या गोष्टीलाच लोक नाव ठेवतात. म्हणून तर मग प्रॉब्लेम येतात. बरेच लोकच, आता बघा, प्रत्येकाला कळतं. मी जे व्हिडिओत सांगतो ते हे तत्त्वज्ञान नाही, हे साध्या ज्या गोष्टी आहेत, परंतु कळून करत नाहीत आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. म्हणून आर्थिक प्लॅनिंग करा आणि लगेच फोन करा. ओके, थँक्यू.